इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्या युद्धाचे पडसाद जे आहेत ते आता भारतात, महाराष्ट्रात आणि पुण्यापर्यंत देखील पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इंधन आणि गॅसची जी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी गॅस टंचाईमुळे पुण्यातील जे हॉटेल व्यवसाय आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळते. तसंच जे छोटा खानावळी जे आहेत, म्हणजेच पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, इथे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. मात्र गॅसची टंचाई असल्यामुळे सध्या अनेक खानावळी ज्या आहेत त्या बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे हॉटेल व्यवसाय जे आहे ते पुढील काही दिवसात बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे शहर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी सर आहेत. सर, काय सांगाल, या युद्धामुळे सध्या पुण्यात कशी परिस्थिती निर्माण झाली बरं हॉटेल व्यवसायावरती? गव्हर्नमेंटने जे GR काढला 5 तारखेला, त्या GRमध्ये त्यांनी अंडर इमर्जन्सी वॉरच्या संदर्भात घेऊन हॉटेलला कमर्शियल गॅस सप्लाय करायचं तुरंत विथ इमिजिएट इफेक्ट बंद करायला सांगितलं. कोणाला तर गव्हर्नमेंटचे जे डेपो आहेत त्यांना. त्यामुळे पुणे शहरात 5 तारखेपासून गॅस सप्लाय नाही आहे, गॅस रिफिलिंग पण नाही आणि सप्लाय पण नाही. आणि आम्हाला ते उशिरा कळलं 11 नंतर की गव्हर्नमेंटचा असा GR आहे आणि ते इम्प्लिमेंट करायला सांगितलं. त्यामुळं काय झालं की ज्यांच्याकडं गॅसचं स्टॉक आहे, का नॉर्मल आमच्याकडे 2-3 दिवसाचा स्टॉक असतो, तर तेवढा स्टॉक आमच्याकडं होता आणि सप्लायरकडं तसा त्या पद्धतीने स्टॉक असेल. आम्ही मग सगळ्यांनी जे आम्हाला बातमी कळल्यावर आणि आमच्या व्हॉट्सअपवर ते आल्या GR आल्यावर आम्ही आमच्या सप्लायरला विचारलं. सप्लायरने सांगितलं की सर, माझ्या गाड्या तिथे उभ्या आहेत, गाड्या आत भरलेल्या आहेत, ते बाहेरून देत नाहीत आणि बाहेरच्या गाड्या पण आत घेत नाहीत. त्याने ब्लँकेट ऑर्डर बंद करून टाकलेलं आहे सप्लाय. हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डरप्रमाणे अंडर वॉर सर्कमस्टन्सेस जे इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेचं चाललं आहे. आणि सध्याकडे असं अफवा आलं की त्यांनी रिवोक केलं ऑर्डर ती. कारण अख्ख्या भारतभर ऑल ओव्हर इंडिया सगळ्यांनी प्रोटेस्ट केलं ह्या विषयावर, सगळ्या असोसिएशननी गव्हर्नमेंटला की तुम्ही असं डिसिजन घेऊ शकत नाही. कारण आमच्याकडे स्टॉक नाही आहे आणि येत्या 4-5 दिवसात आमची इंडस्ट्री बंदच करावं लागेल, अल्टरनेटिव्ह काही नाही आहे. तर असं अफवा झाली की ते चालू केलं म्हणून ते ऑर्डर रिवोक केली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी असं आम्हाला कळलं की ती ऑर्डर रिवोकची काढलीच नाही आहे, फक्त ही अफवा होती प्रेसमध्ये, पेपरमध्ये, सगळीकडं. पण ऑर्डर रिवोक नाही, आज सगळ्यात ती ऑर्डर रिवोक नाही आहे. तर आताही नवीन हे करतात, अजूनही रिस्ट्रिक्शन आणतात की कोणीही जास्ती पैशामध्ये सिलेंडर विकू नये आणि कोणी जास्ती पैशामध्ये घेऊ नये. त्याच्या संदर्भांमध्ये पण आज बैठक झाली कलेक्टर ऑफिसमध्ये. सगळ्या कलेक्टरने सगळ्यांना FDOने सगळ्यांना बोलून सांगितलं की लक्ष ठेवा की कोणी ब्लॅकमध्ये विकतं आहे का आणि कोणी घेतं आहे का. हे जो एक डेव्हलपमेंट व्हायला लागले तर आम्ही सगळं घाबरून गेलो. आणि आता सगळ्या लोकांचे फोन चालू झाल्यानंतर पुणे शहरात अशी परिस्थिती आहे की 85% हे गॅस सिलेंडरवर रेस्टॉरंट चालतात आणि त्याला अल्टरनेटिव्ह काही नाही. आता गॅस त्यांनी बंद केल्यामुळं आम्हाला अल्टरनेटिव्ह काही नाही. आमचं कधीपर्यंत चालेल हे, माझ्याकडे काय 2-3 दिवसाचे जे स्टॉक असतील, प्रत्येक हॉटेलमध्ये 2-3 दिवसाचा स्टॉक असतो, ते स्टॉक संपस्तोवर. सेकंड, सप्लायरकडे जे स्टॉक असेल ते त्याचा स्टॉक संपसतो. म्हणजे येत्या 5-6 दिवस आम्हाला मिळेल जास्तीत जास्त ओढून ताडून. आणि त्यानंतर जर सप्लायच नाही आणि गव्हर्नमेंटने त्या GRमध्ये क्लिअर कट सांगितलं की बंद करायचं, कधी चालू करणार हे त्याच्यात काही नाही आहे. आणि हे वॉर काय आता ज्या पद्धतीने हे चाललं आहे, आम्हालाही वाटत नाही की वॉर काय लवकर संपेल. मग वॉरचं काय संपलं झालं नाही, काय कॉम्प्रोमाइज झालं नाही आणि तिकडनं सप्लायच नाही आला, तर हे जे गव्हर्नमेंटकडं आहे त्याच्यावरच ते गव्हर्नमेंट हे करणार. आणि प्रायोरिटी त्यांनी रेसिडेन्शियलला दिले, कमर्शियलचं त्यांनी हे केलं आहे प्रायोरिटी रेशो, त्यामुळं कमर्शियल सगळं बंद करून टाकलेलं आहे. आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये लाखो लोक ह्यात इन्वॉल्ड आहेत, सगळे आमचे लाखो कामगार आहेत. आज पुणे शहरात जरी धरलं तर लाखो कामगार पुणे शहरात काम करतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. आज 10 ते 12,000 रेस्टॉरंट्स आहे पुण्यामध्ये. तर ते कामगार काय करणार? माझा प्रश्न तोच होता की याचे परिणाम आता खानावळीवर, जे छोट्या छोट्या खानावळ आहेत त्याच्यावर देखील पाहायला मिळते. किती अशा खानावळी बंद झालेल्या आहेत आणि किती आता हॉटेल्स जे आहेत ते त्याच्या उंबरठ्यावरती आहेत बंद होण्याच्या? आज तर माझ्या माहितीप्रमाणे आज आपल्या इथं 3 खानावळ बंद झाले. कारण खानावळमध्ये लिमिटेशन आहे.
त्यांचं ठरलेले रेट आहेत, त्याच रेटने त्यांनी महिन्याभर त्यांना जेवण द्यायचं. आज ते जास्ती पैसे देऊन गॅस आणू शकणार नाही, ते त्यांना परवडणार नाही. त्यामुळं त्यांनी काय केलं, गॅस नाही, गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे, गॅस नाही, सिलेंडर नाही, सप्लायरकडे पण गॅस संपलं म्हटलं की त्या बंदच करणार. तो चालू कसं करणार, त्याला काहीच करू शकत नाही ना. विदाऊट गॅस काही आता काय कोळशाने जेवण करणं हे आता राहिलं नाही. कोळसा बॅन आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण कोळशाला बॅन केलं आहे. त्यामुळं काही सिगडी जे तंदूर भट्टी होते ते पण हळूहळू इलेक्ट्रिकल हे गॅसवर कन्वर्ट करत आहेत लोक हळूहळू. बॉम्बेला तर सगळ्यांनी बहुतेक करून सगळ्यांनी गॅसवर तंदूर भट्टी केलेली. तर आता तुम्ही बंद केलं आणि त्याला काही त्याला वे आउटच दिलं नाही तर रेस्टॉरंट तर बंदच होणार आहे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून असं गव्हर्नमेंटला सजेशन दिलं आहे. आज पुणेसारख्या शहरामध्ये जर 85% हॉटेल बंद झाले तर किती मोठं हॅवॉक होणार आहे. आणि कॉस्मोपॉलिटन सिटीज आहे पुणे शहर. आणि सप्लायरकडं तो म्हणतो अजून 2-3 दिवसाचा माल याच्यावर, तर आमच्याकडं गॅस सिलेंडर नाही, कारण गव्हर्नमेंटने सप्लायच बंद करून टाकला. या सगळ्याचा मेन्यूवरती डिशेस जे हॉटेल व्यवसाय ज्या असतात, वेगवेगळे पदार्थ असतात, म्हणजे आता आज कसं झालं की प्रत्येक हॉटेलमध्ये सगळंच मिळायला लागलं आहे, आपलं ऑडियन्स दुसरीकडे जाऊ नये म्हणून. तर याच्यावरती कसा परिणाम होतो आहे बरं या सगळ्याचा? आता प्राइजेस वाढतील का, लिमिटेड डिशेस ठेवाल, काय होतं? नाही, आता गॅस आता मला जर माहिती आहे की आता कधी मला मिळणार हे माहीत नाही. मग माझ्याकडे जे स्टॉक आहे आणि जे डिस्ट्रीब्युटरकडे स्टॉक आहे ह्याच्यावर मी माझं कॅल्क्युलेशन करणार. आता उदाहरणार्थ डोसा जो आहे, सगळे मल्टिपल टाईपचे डोसा आहेत, ते डोसा पहिलं बंद होणार. कारण काय, डोसाचा जो तवा आहे तो कंटिन्यूस चालू ठेवावा लागतो, कंटिन्यूस त्याला हीटसाठी ठेवावं लागतं. ते असं नाही की ऑर्डर आले की मग डोसा तवा चालू कर आणि मग डोसा दे, असं नाही आहे. तुम्हाला ते कंटिन्यू चालू राहायला पाहिजे. पहिला आयटम डोसा बंद होणार. डोसा बंद झाल्यानंतर बल्क आयटमच आम्ही विकणार. आम्ही गव्हर्नमेंटला काय सांगितलं, आम्ही आत्ता आमचं राशनिंग करायला चालू केलं सगळ्या लोकांनी. काय लिमिटेड डिश द्यायचे. आम्ही गव्हर्नमेंटला काय सांगतो, तू एकदम बंद करू नका. लाखो कामगार त्याच्यावर डिपेंड, ऑल ओव्हर इंडिया तर करोडो कामगार त्याच्यावर. आणि हे ऑल ओव्हर इंडियाचं रूल आहे, काढलं त्याने, बॅन केलं आहे. त्यामुळं आमचे कामगार कुठं जाणार? त्यापेक्षा तुमच्याकडं रेकॉर्ड आहे, मला महिन्याला किती लागतं, समजा मला महिन्याला 30 सिलेंडर लागतात, तर तुमच्याकडं तुम्ही 20% हे करा, कमी करा, 30% कमी, 40% कमी करा सप्लाय, आम्हाला 50% द्या. तर मला माहिती आहे की मला बाबा आज 15 सिलेंडरमध्ये अख्खा महिना काढायचा, मी माझा प्लॅनिंग करतो. माझं हॉटेलही चालू राहील, माझ्या कामगारालाही सगळं पैसे मिळतील, कस्टमरलाही जेवण मिळेल. पण माझा मेनू जो आता 100-150 आयटमचा मेनू आहे, माझा आयटम 10-15 मेनू आहे जे बल्क कुकिंगचं आहे, आणि तेच मी देणार तुम्हाला. आता कस्टमरही समजून घेईल. परिस्थिती अशी आहे, जर आपल्याला बाहेर जेवायचं असेल तर आज कस्टमरचा चॉईस राहणार नाही. आज रेस्टॉरंट ओनरचा चॉईस राहील की मला आज कस्टमरला काय द्यायचं. मी डेली चेंजिंग मेनू प्रिंट करून मेनूकडे ठेवेल की सोमवारी ह्या टाईपचं जेवण, मंगळवारी हे, मग असं करेल. काही ना काहीतरी सगळे हॉटेलला आपलं प्लॅनिंग करतील. आणि ते जे राशनिंग केलं त्याला त्या राशनिंग माझं दुकानही चालू राहील, कामगारांचंही चालू राहील, कस्टमरलाही मी सर्व्हिस देईल. पण आज तुम्ही एकदम ब्लँकेट बंद करा म्हटल्यानंतर आम्ही तर सगळे एकदम देशोधाडीला लागू. शेट्टी साहेब, तुम्ही देखील अध्यक्ष आहात, मोठी जबाबदारी आता जे छोटे व्यावसायिककार आहेत ते तुमच्याकडेच बघत असतील. या सगळ्यावरती आता बरेच जण तुमच्याकडे आले असतील. काय तुम्ही एक आकडा सांगू शकता का की ही परिस्थितीच अशीच राहिली तर पुण्यातील जे हॉटेल व्यवसाय जे आहेत, खानावळ आहेत, ती कधी बंद पडतील, कशा प्रकारे बंद पडतील? ह्या व्यवसायामध्ये ही जी परिस्थिती अशीच राहिली, काही गव्हर्नमेंटने काही पद्धतीने रिलीज तर पहिले सगळे खानावळ बंद होतील. हळूहळू एक स्टेप वाईज सगळे जातील. छोटे दुकानं जे बंद होतील. आणि जे हॉटेल आहे जिथं 10 कामगार आहे, 12 कामगार, त्यांच्यावर पहिला इफेक्ट होतं ते बंद होतील. कारण आता तुम्ही मेनू रेट चेंज करणं ही परिस्थितीमध्ये ते होणार नाही. मेनू रेट चेंज वगैरे कोणी करणार नाही. लोक काय म्हणजे ॲटलिस्ट आहे ते कस्टमर मला ह्या इमर्जन्सीमध्ये माझे कस्टमर रिटेन करावं. माझे कस्टमर रिटेन करता मी माझं काहीतरी प्लॅनिंग करेल. पहिलं कसं गॅस मला पाहिजे तसं वापरत, आता त्याच्यावर मी सगळं रॅशनिंग करेल. त्या पद्धतीने मी डिश ठेवेल, त्या पद्धतीने मी व्यवसाय करेल. 10 वाजल्यानंतर समजा माझा हे डिश केलं आहे, मी एक बिर्याणी केली. बिर्याणी तर अवघड आहे, गॅस नाही तर बिर्याणी करू शकत नाही किंवा कोळसावर करावं लागेल. तर बिर्याणी ठेवली. ते बिर्याणी संपलं की नॉर्मल आम्ही काय करतो, लगेच दुसरा डेक लावतो बिर्याणीचं. आता ते नाही होणार. हे बिर्याणी होतं, जे बिर्याणी संपलं लगेच बिर्याणी संपली. ते काय पालक पनीर संपलं, घ्या बटर चिकन संपलं, बोर्ड लावणार. परत आम्ही करणार नाही.
नक्कीच आपण बघू शकतो की आखाती देशातील युद्धांचे परिणाम सध्या भारत त्याच्यानंतरनं महाराष्ट्रात आणि आता पुण्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सर्वप्रथम गणेश शेट्टींनी सांगितल्याप्रमाणे याच्यात खानावळ जे आहेत ते बंद होतील. म्हणजेच बघायला गेलं तर कुठेतरी विद्यार्थ्यांचे हाल होण्याची या सगळ्याच शक्यता आहेत जे बाहेरून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येतात. त्याच्यानंतरनं हॉटेल्सवरती होतील. क्वांटिटी जी आहे पदार्थांची ती कमी केली जाईल. नंतरनं त्याच्यानुसार तरी देखील परिस्थिती बदलली नाही तर कुठेतरी हॉटेल व्यवसाय जे आहेत ते देखील बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे. शिवानी लकडा, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.